टेम्पोच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यांच्या कल्याण क्राईम ब्रांचने आवळल्या मुसक्या। उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण यांनी टेम्पोच्या गाड्यांच्या मोठ्या बॅटऱ्या चोरून आणल्या असून त्या विकायला प्रीमियर कॉलनी मैदानजवळ मानपाडा शिळ रोड डोंबिवली पूर्व येथे येणार आहेत। ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 3 कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना कळवताच त्यांनी ताबडतोब एक पथक सहपोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहपोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार बालाजी शिंदे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, दीपक महाजन व चालक पोलीस हवालदार बोरकर यांनी त्या दोघांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडील गोण्या उघडून पाहता अॅमरॉन कंपनीच्या 2 बॅटऱ्या, एक एक्साइड कंपनीची बॅटरी अशा एकूण 3 मोठ्या बॅटऱ्या त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या। त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता या बॅटऱ्या स्मशाल चौक शेलार नाका जवळ डोंबिवली पूर्व येथून 2 ॲप्पे टेम्पो व 1 टाटा टेम्पोच्या बॅटऱ्या चोरल्याचं त्यांनी कबूल केलंय। पण टिळकनगर पोलीस स्टेशनला खात्री केली असता टिळकनगर मधून गुन्हा उघडकीस आला असून हे आरोपीकडून चोरीस गेलेल्या 3 बॅटऱ्या एकूण 8,000 मुद्देमालासह ताब्यात घेऊन नमूद आरोपी व मुद्देमाल टिळकनगर पोलीस ठाणे येथे ताब्यात घेऊन 2 आरोपींना अटक करून बॅटऱ्या चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुढील तपास टिळकनगर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत। शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया, डोंबिवली।